नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, आपण आज श्रावण महिन्यातील बुधवारची कहाणी आणि त्याबद्दलचे व्रत कसे करायचे, पूजा कशी करायची ते जाणून घेणार आहोत। लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चातुर्मासात हिरव्या कच्च परिसरावर आरसपाणी थेंबांचे आभाळ घेऊन झरझरणारा श्रावण हा पहिला महिना। श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे। सप्ताहातील 7ही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात। श्रावणातील बुधवारी आणि गुरुवारी बुध बृहस्पती पूजन केले जाते। चला तर मग जाणून घेऊया। चातुर्मासातील व्रतवैकल्याचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो। या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे। श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य रानुबाई पूजन याप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघरात चिटकवून त्याची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। बुध बृहस्पती पूजन कसे करावे याची व्रतकथा काय जाणून घेऊया। बुध बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बलस्थी रेखाटून त्याची पूजा केली जाते। दररोज घरातील देवतांची जशी पूजा केली जाते तशीच साधी पूजा करावी। शेवटी दही भाताचा नैवेद्य दाखवावा। हे व्रत 7 वर्ष केले जाते। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिटकवला जातो त्यात बुध बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे। धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्यावान हे सर्वांनाच हवे असते। ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांचीही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते। ज्यांना मनशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे। शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात। निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे। चला तर मग बुध बृहस्पती यांची व्रतकथा आपण जाणून घेऊयात। या व्रताची एक कथा पुराणांमध्ये सांगण्यात आली आहे। एका राजाला 7 सुना होत्या। त्यांच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत, पण त्यापैकी 6 सुना आम्ही कामात आहोत त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत असे सांगून त्यांना घालवून देत असत। काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले। परिणामी बघता बघता ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले। त्यांच्यापैकी सर्वात लहान सुनेने त्या मामा भाच्यांची योग्यता जाणली होती। तिने या मामा भाच्यांची सर्व कुटुंबियांच्या वतीने क्षमा मागितली। पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत म्हणून उपाय विचारला। त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले। त्याप्रमाणे तिने ते व्रत केले। याच व्रतकाळात परराज्यात गेलेल्या तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशीच्या हत्तीने अचानक फुलमाला घातली। त्यामुळे राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले। काही काळानंतर त्या 7 सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत हिंडत या नव्या राज्यात आले। धाकट्याने आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले। मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले। धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते। तर मंडळी, तुम्ही सुद्धा हे व्रत करू शकता। आणि आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसह। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मंडळी, पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन कहाणीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।